बघा आता इथं तुळजापूर शहरामध्ये शरदचंद्र पवार यांची सभा होणार आहे आणि या सभेत काही नागरिक पण आलेले आहेत. तिथं काही कार्यकर्ते दिसाले गमजे आहेत गळ्या त्यांच्या. काय म्हणता, काय नाव आहे तुमचं? सर मी दिलीप घोलप. कुठून आले हो दादा? इथं उभा राहा, इथं. हा, बोला. मी दिलीप घोलप, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट, वाशी तालुका. बरं. आज महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि साहेबाच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण दुपारी 3 वाजल्यापासून हेलिपॅडवर होतो. आज दुपारी 3 वाजल्यापासून साहेबासोबत आहेत. आज इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की साहेबाला भेटण्यासाठी लोकांना भेटता येत नाही, इतकी गर्दी झाली साहेबाला भेटायला. म्हणजे भाजपच्या ह्या ज्या 10 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं आहे, हे राजकारण त्यांच्या अंगलट येण्याची परिस्थिती आहे. आज प्रत्येक दादाचं एकदम नंबर 1चं वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ओमदादा 2 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. तुम्ही कुठून आले? आम्ही तेरखेडा. काय म्हणले? मी अंकुश रामचंद्र गुण. बरं. आज लोक ओमराजे कुठून आला तुम्ही? मी तडोळा इथं गाव आहे. बरं. ओमराजेच्या पाठीमागं लोक असायचे कारण काय की त्यांचा प्रतिसाद, त्यांचं कर्तव्य, ते व्यवस्थित मुद्दे लोकसभेमध्ये मांडतात. आणि ह्याच्या आधी डॉक्टर पद्मसिंग पाटील आपल्या जिल्ह्याचे बरेच वर्ष पालकमंत्री होते. लातूर जिल्हा हा मागटनं तालुक्यातनं जिल्हा झाला, तिथं महानगरपालिका झाली, पण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महानगरपालिका करू शकले नाहीत. ते फक्त इकडून तिकडं पक्ष बदलण्यातच मग्न झालेत आणि आम्ही विकासासाठी करतो ते विकासासाठी काय करू शकत नाहीत, फक्त गप्पा मारतात. कुठून आला तुम्ही? भंडारी. काय सभा आहे दादा? आहे की काय वाटतं बरं? ओमराजे जास्त लीड नाही येतील. काय कारण आहे? कारण की वैयक्तिक काम व्यवस्थित. पवार यांची सभा होणार आहे, नेमकं सभेत काय नागरिक आले? हलकीवाले आहेत का? कुठून आला? मेसाईजवळ का? कसं आहे? का नाही, ओमदादासाठी आलाय, वाजवण्यासाठी. होय. हो. वाजवली की नाही हलकी? मग वाजवली की. वाजवा बरं. हलकी वाजवून दाखवतो बरं का, हलकीचा व्हिडिओ खूप आवाज भारी आहे हलकीचा तुमचा. बरं काय वाटतं बरं आता? दादासाठी आलो मी वाजवायला. कोणाची हलकी वाजवली तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत दादाची वाजवली, दादा समोर वाजवली मी. दुसरी कोणाची तर नाही वाजवली ना? नाही, दुसरा प्रचार करणार नाही मी, दादासाठी खरं सांगणार? खरं सांगणार. सगळं दाखवतोय मी तुम्हाला काय म्हणतात ते. होय. हां, पाणी प्यायचं का? असं केलं पण म्हणलं. मला बोलायचं या इकडं चालू ठेवा व्हिडिओ. हां, काय बोलायचं आहे तुम्हाला? भारताची सत्ता ही सत्ता पालट झाला पाहिजे. होय. कशासाठी? कारण जी जुन्या काळामध्ये काँग्रेसची जी सत्ता होती त्या सत्तेसोबत सर्वसाधारण प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी अधिकार होता. अलीकडल्या काळामध्ये हुकुमशाहीसारखा प्रकार झालेला आहे. आज जर आपण मतदान केलं, तुम्ही प्रत्येक टी व्हीवर ऐकतो की मतदान करा, प्रत्येकानं मतदान करा, पण कशासाठी करा? समजा आपण एखाद्याला मतदान केलं तर तो माणूस दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या पक्षात चालला आहे. त्याच्यामुळे ही लोकशाही टिकून राहिली पाहिजे आणि आपल्या देशात जे डॉक्टर साहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाची आपल्या भारताला गरज आहे. कारण त्याच्या आज शरद पवार साहेब इथे येणार आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटते बरं तुम्हाला? शरद पवार साहेबाबद्दल मला एवढंच वाटतं की एक एवढ्या 80 वर्षाचा योद्धा आज संविधान टिकवण्यासाठी, देश टिकवण्यासाठी, आपल्या सर्वांसाठी लढाई सोडून गेले त्यांना. गेले तरी त्यांचा विजय या ठिकाणी नक्की होणार आहे. पवार साहेब इथे येणार आहेत, शरद पवार साहेब येऊ द्या की मग. आज ते चांगल्यासाठीच येणार आहेत ती. काय वाटतं बरं? पवार साहेबाकडं ताकद भरपूर आहे आणि पूर्वचे जे राष्ट्रवादी आहे ते त्यांच्याच मागं आहे. हे अजित पवार मागं अजिबात नाही ती. होय. काय म्हणले मामा? खरं आहे ना ते. मामाचं खरं आहे, शरद पवाराच्या मागच जुने राष्ट्रवादी आहे. होय मामा. बरोबर आहे, सत्य आहे एकदम. काय सत्य? इकडे बघा, आपल्या इकडे आहे. सत्य असं आहे. इकडे चालू, इकडे या, इथे या. चलो द्या आता. कसं तिकडे बघा हो. पवार साहेब, अहो मला नका बघू, तिकडे बघा मोबाईल. पवार साहेब एक असे नेते की आपल्या कृषीच्या शेतासाठी जे त्यांनी केलंय ते कुणालाच अजून कळालं नाही. केलंय, भरपूर केले त्यांनी, परंतु आज ही जाणीव ठेवण्यासारखं काहीच ठेवलं नाही त्यांचं. ज्यांनी जाणीव ठेवलं तेवढ्यासाठी लोक आले, ज्यांनी जाणीव ठेवले तरी आले तिथं. तर पवार साहेब आणि ओमराजे निंबाळकर. होय मामा. कुठून आला हो? इकडे या. कुठून आला? कळंब तालुका. इथं पवार साहेब सभा होणार आहे आता. हा, काय वाटतं बरं? कसं बघता तुम्ही? येतील वाटतंय पवार साहेब सभा. हाय काय आला. बरं. काय वाटतं बरं? शरद पवार साहेबांकडं आता एवढं वय असताना सुद्धा हे एवढ्या सभा पार पडतात. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर सुद्धा
चालू आहे त्यांचा प्रचार वगैरे हो. कसं वाटतंय बरं? चांगलं आहे त्यांच्याशी. होय हो. हो जी कहाँ से आए हो आप? हाँ? नवदुर्ग से क्या नाम है आपका? शब्बीर कुरैशी माजी नगर यहाँ पे अभी पवार साहब की सभा होने वाली है है ना। कितने लोग लेके आए आप? मैं 15 वो वहाँ पे उस दिन पे मिले थे आप? 15 लोग ले गए। आओ इधर आओ। आप ही है क्या वो? हाँ जी अभी क्या लगता है अभी पवार साहब आ रहे हैं यहाँ पवार साहब का काम अच्छा है। पे? कब से पहचानते हो आप उन्हें? मैं पवार साहब 15 साल से राष्ट्रवादी में हूँ। मैं शरद पवार के साथ। या मामा या इकडं. पवार साहब शेतकऱ्यों को साथ दे रहे हैं पवार साहब। और महाराष्ट्र में बहुत अंधारा हो चुका है। मशाल लगा के अपने उजाला करना है महाराष्ट्र के अंदर। अच्छा जी क्या होगा अभी क्या होगा क्या? क्या ना अच्छी लीड से हम ज़्यादा अच्छी लीड से 1.5 से नलदुर्ग हम लीड देंगे। नलदुर्ग को होम राजे को लीड देंगे। होय मामा तुम्ही कुठून आला? समजा सोबतच आहो आम्ही. काय वाटतं बरं? ओमराजे ओमराजे शरद पवार जैसा ओनली ऑन ओमराजे आहे. होय शरद पवार जैसा नेता कशाला आले इथं? सगळं आला. कुणाची? ओमदादाची. इकडे अलीगड. जा पुढे हा बोला की कशासाठी आली इथं काय काम आहे? ओमदादाची निष्ठवंताच्या शिवसैनिकाची सभा आहे. होय मशाल चिन्हाची मशाल पेटविण्यासाठी इथं आलेलो आहोत आम्ही. शेतकऱ्यांची जी हालापेक्षा चालू आहे त्या हालापेक्षेचं कुठंतरी ऋणानुबंधन ओमदादा लोकसभेत आमचा प्रतिनिधी उभा करायचा आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बर हां होय तुम्ही कुठून आला मामा? कासारे. तुम्ही बी आला का? या बरं इकडं. किती वाजता निघाला तिथून गावातून? आम्ही आता थोडा अर्ध्या तासापूर्वी. बरं काय वाटतं आता पवार साहेब येणार आहेत हां तिथं? पवार हां? ओम दादा ही पवार साहेब येणार आहे. शरद पवार साहेबापाशी आम्हाला त्यांचं काय घेणं देणं नाही. ओम दादा ओमदादा शरद पवार येणार आहे तिथं. ओमदादाची सभा करणार आहेत ते. होई मग. बरोबर आहे का? बरं आता ओमदादाबद्दल काय वाटतं मग तुम्हाला? आम्हाला त्यांचा आदर्श वाटतो. काय नेमकं विशेष काय आहे ते? आमचं विशेष म्हणजे काय आम्हाला काय आमचं कोणी बघणार नाही. आम्हाला जवळ नेता आहे आम्हाला म्हणून आम्ही त्यांच्या सर्वसामान्य जनतेचा नेता आहे. कारण या समाजात जर सत्ता आली तर कोण कोणाला ओळखत नाही, बगल देऊन जातो. माणूस हलाला नसतो इकडं. ओम दादा 2 लाख मतांनी येणार. कुठून आला हो तुम्ही? कुटेवाडी. तुम्ही? कासारी. अगं माझ्या मामा डबल आले कासारी. मी सांगतोय आता इथं तुळजापूर शहरामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा होणार आहे आणि ती सभा जी आहे ती महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या प्रचाराची सभा आहे. आणि तुळजापुरात आता पहिली सभा शरदचंद्र पवार साहेबाची या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा होणार आहे. मी तुम्हाला या सभेत आलेले नागरिक आणि नागरिकाचे काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, मी तुम्हाला अनकट व्हिडिओ दाखवणार आहे. कुठलाही व्हिडिओ एडिट करणार नाही. जसा व्हिडिओ आहे तसा दाखवणार आहे मी. आणि त्याच्यानंतर जिथं शरद पवार यांची सभा होणार आहे ती सभासुद्धा मी नेमकं काय बोलतात मी सभेचा सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे. थांबूया इथं आपण. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे. 1 नंबरचं चॅनल. सर्वात जास्त व्ह्यूअर्स आमच्या चॅनलचे आहेत. बातमी छोटी असो किंवा मोठी असो, हवा कोणाची असू द्या, चर्चा फक्त आमच्या बातमीचीच राहणार आहे. सत्कार करा. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मी 1 मिनिटात बोलणार आहे. साहेब 50 वर्ष झाली आपण या महाराष्ट्रातली सगळी तरुण मंडळी राजकारणात आहे. काही मंडळी राजकारणाच्या बाहेर आहे. परंतु आपल्याला बघत बघत ही मंडळी सजग झाली. या मंडळीनं विकासाच्या चारो तरफ वाटा धुंडल्या. त्यांना माहिती चांगलंय की चांगलं काय वाईट काय. आणि ह्याचं सगळं श्रेय माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आहे. शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नती साधण्यासाठी पवार साहेबांनी या जिल्ह्यामध्ये जे फळझाड लागवड केली. आज साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये 1500 हेक्टर आंब्याचं कालच्या वादळामध्ये नुकसान झालंय. आपल्या जाणतेपणामुळेच आम्हाला शेतकऱ्याला ही शेतीमध्ये फळबागा लावता आल्या. त्याचं अनुदान 100% मिळालं. हे फक्त पवार साहेबांमुळे मिळालं. शेतीला जोडधंदा असणारा दूधधंदा उदयास आला. आज जिल्ह्यामध्ये 3.5 लाख लिटर दूध होत आहे. त्याचं सगळं श्रेय माननीय पवार साहेबांना जात आहे. आज या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की साहेब या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि सगळे मित्र पक्ष मिळून ओमराजेला विजयी केल्याशिवाय राहणार नाही ही वज्रमूठ या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर मी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय धीरज पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आपल्या देशाचे नेते सुद्धा या ठिकाणी आदरणीय खासदार आपले लोकसभेचे उमेदवार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आपण सर्व जमलेलो आहोत. वेळ कमी असल्याने मी व्यासपीठावरील नावं घेत नाही, परंतु या ठिकाणी साहेब आपण या जिल्ह्यातील अनेक आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांना मोठं केलं. कित्येकांना राजकारणाचा र कळत नसताना सुद्धा या ठिकाणी मंत्री केलं. 35-35, 40-40 वर्ष सत्ता दिली आणि एक दिवसात त्या एका रात्रीत ते निघून गेले. आणि आज साहेब आज लातूर जिल्हा कुठं 1982 झालेला लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा जिथल्या तिथं आहे. आज साहेब आपण या जिल्ह्याला ज्यावेळेस भूकंपाचे धक्के असताना 1993 साली जी बरी मदत केली ही कुणी आपण विसरू शकणार नाही. आणि आपण आज पाहिलं तर साहेब केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे काही सरकार आहे, आज शेतकरी विरोधी सरकार, शेतमजुराविरोधी सरकार, आज व्यापारी विरोधात सरकार, आज ही लढाई आपली धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई आहे. तसेच लोकशाही विरोधात हुकुमशाहीची लढाई आहे. म्हणून जास्त न बोलता आपण या ठिकाणी एवढं आश्वासन देतो, जिल्हा काँग्रेस कमिटी म्हणून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी महाविकास आघाडीच्या भक्कम पाठीशी राहू, एक पाऊल पुढे करून जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी ओमराजे निंबाळकरांना निवडून देण्याचं आवाहन करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलताना आंतरिक आत्मिक आनंद वाटतोय, ज्यांच्यामुळे मी आई जगदंबेच्या मंदिराच्या या शक्तीपीठात उभी आहे आणि राज्यभर फिरते. ते माझे एकट्याचेच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे सह्याद्री, या सह्याद्री पुत्र आदरणीय पवार साहेब मला आवर्जून आपण सगळेजण या मातीत वाढलेलो आहेत. चैत्र पौर्णिमा करण्याचा आज दिवस आहे. आज आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आपल्या समोर आलेले आहेत. आई जगदंबेचा साहेबांनी आशीर्वाद घेतलेला आहे. म्हणून मला आवर्जून सांगायचंय विरोधकांना, आधी मोदीजी, अमित शहा आणि इथले कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलणाऱ्या लोकांना, तेरे हर एक वार का पलटवार हूं, तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं. थोडं थांबा. वाटलं आदरणीय अजितदादांनी घड्याळ चोरलं, आता साहेबांचं काय? त्यांना सगळ्यांना सांगा की अजितदादा असतील, फडणवीसजी असतील, अमित शहाजी, मोदीजी असतील, या सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्ठा म्हणजे शरद पवार साहेब आहे. आणि आज सुद्धा मी असं लहानपणी ऐकलेलं साहेब की ज्या ठिकाणी पवार साहेब मुक्काम करतात वातावरण फिरतं. ओम दादा, तुम देखना आंखों से, मैं सबको बताऊंगी, दुश्मनों को भी बताऊंगी, तुम देखना आंखों से, ओम दादा आएगा लाखों से. कारण परीस आपल्या बाजूला असल्यानंतर सोनं होतं. पवार साहेबांच्या कुशीत वाढलेली आहे मी. नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड, वडील कधी सरपंच नाही, पण पवार साहेबांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन, आदरणीय सुप्रियाताईंनी, अरे मला अभिमान आहे. हे सगळेजण नारा देत आहेत कैलास दादा की नारी शक्ती, नारी शक्ती. मला उत्तर विचारायचंय जनतेला. महिला आहेत तिथे, शहापूरकर मॅडम आहेत, वडणे मॅडम आहेत,
अरे सुप्रियाताई महिला शक्ती नाही? 9 वेळा महासंसद रत्न असलेली आमची ताई, ज्यांनी जनजागर लेकींचा घेतला महाराष्ट्रात, ती महिला शक्ती नाही? अरे नाटक करण्याची हद्द असते. या ठिकाणी जो नारा दिला जातोय ना, मला विचारायचंय, एक त्या सुप्रियाताईला हरवण्यासाठी ती मुघलांची फौज आहे आणि तेव्हा नारी शक्ती नाही? इथे हा उमेदवार, माझं वैर नाही हा, माझं त्यांच्याशी कुठलंही कॉम्पिटिशन नाही. तिथं टोपीवाले काका बसले आहेत सगळे. मी फार गरीब घरचं लेकरू आहे, मी त्यांच्या कुठंच नाही. मी खरं सांगते, माणसाने जरा भान ठेवून बोलावं. ते श्रीमंत आहेत, संस्था चालक आहेत, कारखानदार आहेत, परंतु मला एक गोष्ट सांगितलेली आहे मुकुंददादा. गोष्ट अशी आहे की सोन्याचं जरी पैंजण असलं तर माणूस कुठे घालतो? कुठे घालतो? पण आम्हाला आई जगदंबीच्या इथून बोलते, आम्हाला पवार साहेबांचा टिळा व्हायचंय 2 रुपयाचं कुंकू. तो टिळा स्वाभिमानाचा आहे, तो निष्ठेचा टिळा आहे, तो नैतिकतेचा टिळा आहे. जरूर मी पवार साहेबांच्या रक्ताच्या नातात येत नाही, तुम्ही पण येत नाही, पण ही तरुणाई आज आवाज काय येतोय? कोण आला रे, कोण आला? ही तरुणाई पवार साहेबांच्या रक्तातली नाही, पण छत्रपती शिवरायांचे मावळे. आणि हे सगळे मावळे छत्रपती शिवरायांचा विचार जर मोदी शहांना फडणवीसांना वाटत असेल ईडी बिडी लावून आम्ही संपू, तर मला त्यांना सांगायचंय, पवार साहेब नावाचं वादळ या महाराष्ट्रातच नाही तर देशात घोंघवतं आणि दिल्लीला झुकवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये. ओमदादांनी निश्चित राहायचंय, गद्दार झाले नाहीत. कैलास दादांचं नाव घेईन मी. 50 खोक्यांची ऑफर होती, अरे त्या खोक्याला लाथ मारली आणि निष्ठेने इमानदारीने. तुमच्यासारखं आपण कष्ट करून येतो, नाही 100 एकर जमीन नसू दे, अरे पण मेहनत करतो, घाम गाळतो. आणि पवार साहेबांची ताकद तुमच्यासारखी घाम गाळणारी जनता आहे. आणि मी एकच सांगेन, जास्त वेळ घेत नाही. गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में, गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में. अरे वो तिफले क्या गिरे जो घुटनों के बल चले, जो घुटनों के बल चले. हे पवार साहेबाला संपवायला निघाले, आगे आगे देखो होता है क्या. नाही यांना भोपळा मिळाला ना, तर मग तुम्ही 4 तारखेला बघा, काउंट डाऊन बिगिन्स. आणि मला आवर्जून सांगायचंय, आणि मी माझं भाषण संपवते, मला उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेला खरं सांगायचंय, सक्षणा सलगरला जिल्हा परिषद मेंबर सुप्रिया सदानंद सुळेंनी केलेलं आहे. पाडवळीला मुकुंददादा सभा सुप्रियाताईंनी घेतली. मी म्हटलं, पवार साहेब ताई माझ्या प्रचाराला आल्या, तुम्ही माझा आता 5 वर्ष होत आहेत, माझ्या समुद्रवाणीचं उद्घाटन करायला या दवाखान्याचं. अहो माझ्यासोबत कुणी नव्हतं, मामा काका कुणी माझा खासदार आमदार नाही. या पवार साहेबांनी 2 मिनिटात मला 26 फेब्रुवारीला म्हणले, सक्षणा मी 6 मार्चला तुझ्याकडे येतोय. माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स नव्हता, पवार साहेब अगं ती लई मोठी माणसं आहेत, कशाला तू करायला लागले असलं, कोण येते आपल्यासाठी. पण मला सामान्य जनतेला सांगायचंय, पवार साहेब नावाचा सह्याद्री 18 पगड शोषित जनतेसाठी उभा असतो, हे मी अनुभवलेलं आहे. जास्त बोलणार नाही. थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र एवढंच म्हणेन. लहू के हर कतरे से हम आगाज लिख देंगे और हमारा कतरा कतरा भी बोलेगा, शरद पवार साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर येतात आणि तिथं घोषणा केली की ह्या प्रकल्पासाठी मी 12,500 कोटी निधी उपलब्ध केलेला आहे शासनाकडून. पालकमंत्री यांच्या एवढा लबाड पालकमंत्री आजपर्यंत आपल्या जिल्ह्याला मिळाला नाही, हे मी जबाबदारीनं सांगतो. ह्या प्रकल्पाला फक्त 500 कोटी रुपये मिळाले आणि हे पालकमंत्री 1200 कोटी रुपये मिळाले म्हणतात. 1200 कोटी ह्या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेची एकत्रित रकमेचा आकडा आहे, हे मी तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी सांगत आहे. आणि दुसरा एकच मुद्दा मी सांगून या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे, ते म्हणजे या पालकमंत्र्यांनी
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार करण्याचं रेकॉर्ड या ठिकाणी केलेलं आहे. परवा 2-3 महिन्यापूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तानाजी सावंत यांनी केलेला होता. याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियापर्यंत मी गेलेलो होतो. त्याच्यानंतर रोहित दादांनी 15 दिवसापूर्वी त्याचा प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याचे सर्व पुरावे घेतले आणि महाराष्ट्र लेवलवर हा प्रश्न नेऊन ठेवला. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये रोहित दादांनी खेकडा दाखवला होता. त्या खेकड्याला छळ झाला म्हणून रोहित दादावर कारवाई करण्याची मागणी झाली. परंतु हा चालता बोलता खेकडा अख्ख्या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने पोखरतोय, महाराष्ट्राच्या लोकांचा छळ करतोय, त्याच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. ओमदादांना जिल्ह्यातून सर्वात जास्त लीड मिळेल ह्याच्याबद्दल शंका नाही. भूम परांडा वाशी तालुक्यातून सुद्धा त्यांना सर्वात जास्त मतदान आणि मताधिक्य आम्ही देणार आहोत, हे देखील मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. शेवटी आज आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. फक्त 2 ओळी त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे. इंसान वो नहीं जो हवा के साथ बदले, इंसान वो नहीं जो हवा के साथ बदले, इंसान वो है जो हवा का रुख बदले. आणि पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि देशाचं राजकारणाची हवा बदललेली आहे. हवा बदलली नाही तर विरोधकांची हवा काढून घेतलेली आहे. आणि म्हणून या 7 तारखेला आपण ओमदादांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज आपल्या तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे परमनंट खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत असलेली सर्वांची माफी मागून व्यासपीठावर सर्व मान्यवर साहेब, या ही तुळजाभवानीची नगरी आहे. परवाच आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने नोटीस दिली की आमच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द काढा. पण साहेब, ही तुळजाभवानीची नगरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही म्हणणारच जय भवानी, जय शिवाजी. साहेब, आम्हाला कितीही नोटिसा देऊ द्या, काही करू द्या, प्रत्येक महाराष्ट्राच्या मनामनात कणाकणात ही आई भवानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिलेली आई भवानी आहे. आमच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द कुणीही काढू शकत नाही. साहेब, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला ओमदादांना साहेबांना ऐकायचंय. साहेब, एवढंच सांगतो साहेब, 2014ला हे सरकार आलं, काय आश्वासन दिली? आम्ही शेतीचं उत्पन्न दुप्पट करू, तरुणांना दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, अशी 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्क घर देऊ. साहेब, यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. साहेब, शेतीचं उत्पन्न दुप्पट करायचं तर लांबच राहिलं, शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट केला सरकारने. आणि 10 वर्षापूर्वी आमचं 400 रुपयाला असं डीएपीचं पोतं आज 1400 रुपयाला झालंय. प्रत्येक गोष्टीत 700 रुपये एकर नांगरण होतं, आज 2100 रुपये नांगरण झालंय. आमचा उत्पादन खर्च वाढवला. आमच्या सोयाबीनचा भाव 4000 तर 4000वर ठेवला. आमच्या कांद्या उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवतो, कांद्याची निर्यात बंदी लागू केली. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान काय म्हणतात? हे मागच्या 10 वर्षाचे तो टेलर आहे, पिक्चर आधी बाकी आहे. मग आमचं सोयाबीन 4000चं 1000 रुपयावर आणल्यावर तुमचा पिक्चर दाखवणार आहे का आम्हाला तुम्ही? त्यामुळं साहेब, या जिल्ह्याच्या बाबतीत आपण आवर्जून सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्यावेळेस राजेश भैया टोपे यांच्याकडे आम्ही गेलो, आपलं आरोग्य विभागाचं हॉस्पिटल अटॅच करायचं होतं. सुरुवातीला त्यांनी थोडा नकार दिला होता, परंतु ज्यावेळेस खासदार साहेब आणि मी साहेबांकडे गेलो, साहेबांनी त्यांना 1 मिनिटात सांगितलं की धाराशिवच्या फाईलवर सही करा. आणि पुढच्या आठवड्यात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या धाराशिवचं वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं.
साहेब, कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत मागच्या फडणवीस सरकारनं 2018 मध्ये प्राधान्यक्रम लावून दिला होता. या प्राधान्यक्रमामध्ये या जिल्ह्यातलं एकही काम नव्हतं. ते प्राधान्यक्रम उडवायचं काम आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे. साहेब, आम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे. फक्त या जिल्हावासियांच्या वतीनं एकच शब्द देतो, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने आम्ही ओमदादा निवडून आणू. त्याच शब्द देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दम काढा जरा. अरे शांत बसा रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता आपल्याला 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला लोकसभेच्या सामोरं जायचंय. या निवडणुकीच्या प्रचारार्थ मला वाटतंय देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं, ज्यांनी एका झटक्यात कुठलेही अटी निकष न ठेवता 72,000 कोटीची कर्जमाफी दिली, ते शेतकऱ्याचे जाणते राजे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या पुढं उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब, माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो. पैलवान कसा आखाड्यात फिरतय, पण 20 दिवस काय मला जोड भेटली नाही. आधी रोज एक नाव यायचं, पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून 2-2 नावं यावी लागली आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून 3-3दा नावं यायला लागली. जेवढे विभागातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले, एकही पट्ट्या भेटला नाही. शेवटी नाइलाजानं एक द्रोण त्या पत्रवाळीवर टेकलं. आता लढाई सुरू झाली, आता ही लढाई सुरू झाली. आता थांब की एका बाजूला ओमराजे आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे. साहेब, मला आता ह्या दोघांची तुलना करणं गरजेचं आहे. पहिली तुलना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तरनं मॉनिटर केलं नसेल कवा, पण साहेब तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्याने काम केलं. 40 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर ह्या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला? अरे थांबा, फायदा हा झाला की केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली, दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक 3चा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला. साहेब, देशात क्रमांक 3चा. गंमत असे की ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला उपयोग काय, तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक 3ला. आणि साहेब गंमत असे ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील 2009ची लोकसभा लढवत होते,
स्वतःची इस्टेट जाहीर केली. ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात वरचा. बांधवांनो, मला विचारायचंय, ह्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला नाही. आणि साहेब, हे झाल्याच्या नंतर 40 वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रिपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता आपल्या सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले? कमळाबाईकडं, भाजपकडं. काय सांगितलं? विकास करायचा आहे म्हणले आम्हाला, विकास. आणि मग आता गंमत अशी झाली की राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये गेले विकास करायसाठी. आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या अर्चनाताई कोणत्या पार्टीत? हाणलेल्या घड्याळाच्या पार्टीच, भांडलेल्या घड्याळाच्या पार्टीत. आता परत कारण काय सांगितलं? विकास. डॉक्टर पाटील, राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का ती? गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा. ते मकरंद अनासपुरे त्या सिनेमात म्हणते, देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतंय, मकरंद अनासपुरेला आमदार करतय. ही मकरंद अनासपुरे बी राणा पाटला सारखा हुशार. गावात सोन्या नावाचं पोरग हुडकीत आहे, त्याला टोपी घालतय आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालतय, म्हणतय झाला तुझा नवस पूर्ण. मला इथल्या जनतेला विचारायचंय, डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात थोडा तरी फरक आहे का? आता पुढची गंमत. 40 वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब, ते एका रात्रीत तुमच्या सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले. कारण विकासाचं होतं, पण खरं कारण होतं की हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवायचं होतं आणि तिकडं काय मंत्रीपद भेटतंय का बघायचं होतं. साहेब, त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं, त्यांच्या संकटाच्या काळात, त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता, आमच्या पक्षाचं नाव जात होतं, चिन्ह जात होतं, सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होते. त्याला लात मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहिलोच आहे. मला जनतेला विचारायचंय, ज्या नेत्यांनी यांना 40 वर्ष मंत्री केलं, त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करेल का? करेल का? मला वाटतं हा पहिला फरक. दुसरा, घराणेशाहीवर बोललं जाते. बरं झालं राणा पाटील इथला रहिवासी नाही, नाहीतर नगराध्यक्ष राणा पाटील, उपनगराध्यक्ष लगी कशी म्हणतील बघा साहेब, अर्चनाताई पाटील, नगरसेवक चलू द्या, नगरपालिका चलू द्या. मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, 2019ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो? बघा किती हुशार झाली ती, बघा साहेब. मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा आहे. ओमराजे खासदार झाला, पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला ओमराजे निवडून यायचा, ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली, ना ओमराजेचा भाऊ लढला. आज कैलास दादाच्या रूपानं त्या ठिकाणी एक तरुण, एक जिल्हा परिषदचा सदस्य, शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले. आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या 50 खोक्यावर लात मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय,
एवढे 2 उदाहरणं तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेसे आहेत का नाही? आहेत का नाही? आता पुढचं साहेब मला हे सारखं विचारते की संपर्काच्या बाबतीत काय अडचण आहे का कोणाची आपली? शेवटच्या कडा बसतो हात वरून करून सांगा, ओमराजे संपर्कात आहे का? आहे का? एका खासदाराचा मतदारसंघ हा 6 आमदाराचा मतदारसंघ असतो. जेवढ्या 6 आमदाराला फिरावं लागतंय तेवढ्या एकट्या खासदाराला फिरावं लागतंय. जेवढा फोन 6 आमदाराला उचलावं लागते तेवढा फोन एकट्या खासदाराला उचलावं लागते. साहेब माझ्या पूर्वी लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, पण 6च महिन्यात बातमी यायची खासदार दाखवा 500 मिळवा. ओमराजेच्या बाबतीत झालं का? एकदा तरी झालं का? मी या जनतेला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा. मी 5 वर्ष तुमचा कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन आणि ती मी केलंय. माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुःख नाही. साहेब एखादा आमचा गरीब शेतकरी दवाखान्यात जातो. आता ह्याने इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेल्यामुळं त्याला खाजगी दवाखान्यात इलाज केल्याशिवाय पर्याय नाही. मग खाजगी दवाखान्यात त्याचं बिल होतंय 30,000 रुपये. 30,000 रुपये बिल झाल्यावर त्या बिचाऱ्याच्या खिशात असते 20,000 रुपये. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला या ओमराजेची आठवण होती. मला फोन करते, साहेब दादा तुम्ही डॉक्टरला बोला माझे पैसे कमी करायला लावा, माझ्या खिशात फक्त 20,000 आहेत. साहेब त्या डॉक्टरला बोलून विनंती करून आम्ही त्याचे 10,000 रुपये कमी करतो. पण साहेब आमदार खासदार मंत्री केलेली माणसं फुटत असतील, पण त्याची 10,000 रुपये वाचवलेला शेतकरी मात्र त्या ठिकाणी कधीही फुटत नाही. त्या कामाला ते चिल्लर काम समजते, चिल्लर आहे म्हणते. माझी भगिनी दवाखान्यात ऍडमिट असते, त्या माझ्या भगिनीला रक्ताच्या 2 बाटल्याची आवश्यकता असते. ती 2 बाटल्या सुद्धा माझा खासदारच त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो हा विश्वास त्या माझ्या भगिनीमध्ये आहे. तिचा भाऊ तिचा वडील तिचा नवरा मला फोन करते, भले साहेब 2 बाटल्या रक्तच मिळत असेल पण ती माझी भगिनी मला कधी आयुष्यात विसरू शकत नाही, मला कधी तीच विसरू शकत नाही. आता ह्या कामाला पण एक चिल्लर काम म्हणते. घरकुलाचा हप्ता एखादा माणूस खोपटात राहणारा माणूस घरकुल बांधायचं असतंय, पहिला हप्ता मिळतोय काम चालू होतंय, दुसरा हप्ता इंजिनियर देत नाही. त्यावेळेस त्याला ओमराजेची आठवण होती. माझ्या एका फोननं त्याचा घरकुलाचाच हप्ता मिळतो, पण त्याच्या घरावरचं खोपट निघून जेव्हा छप्पर येते तेव्हा ती साधारण माणूस सुद्धा या ओमराजेला कधी विसरत नाही. बघा सामान्य माणसाची काम केलं तर हे म्हणते चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे. आता मत मागायला आले की त्या सामान्य माणसाला पण सांगा आमचं मत जे आहे का नाही, तुम्ही आम्हाला चिल्लर समजताव ना, तर आमचं मत सुद्धा आमच्या चिल्लर ओमराजेलाच आम्ही टाकणार आहे, तुझी काय जरूर नाही म्हणा. आता त्या माणसाचं मत जर आपल्याला लागत असेल तर त्याच्या कामाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वीकारली. प्रामाणिकपणे काम केलं, 5 वर्ष काम केलं, राबलो, इमानदारीनं केलं. आणि म्हणून आज इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात सुद्धा ही मोठी जनशक्ती साहेब माझ्या पाठीमागं तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी उभे आहे. आता पुढं बरेच विषय आहेत. मला माझ्या संपर्काच्या बाबतीत तीही मान्य करते की हे संपर्कात आहे. माझ्या फोनवर मला डिवचलं जातंय, सारखं म्हणते फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. अरे काय होत नाही तर तू का ताण घ्यायला म्हणाव, तुम्ही थंड पडला म्हणाव, फेरावळीनं रोज फोनवर आहे. आता मला जनतेला विचारायचंय, जी माणसं आपल्याला म्हणतात ना फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय, उगाच 7 तारखेचं मतदान होऊ दे, 4 तारखेच्या मतमोजणीला ही लोक धावते फोन उचलल्यावर काय होतंय ते. आता मला पुढचा विषय घ्यायचा आहे. मला सारखं विचारलं जाते ओमराजे तुम्ही संपर्कात आहेत,
तुम्ही लोकांचे फोन उचलता, लोकांचे काम करता, पण तुमचं ठळक काम काय? ठळक काम. मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार फक्त 2.5 वर्ष त्या ठिकाणी होतं. 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता का नव्हता? मला तुम्हाला विचारायचंय, कोरोनाच्या काळामध्ये राणा पाटील दिसले का हो? अर्चनाताई दिसल्या का? मल्हार पाटील दिसले का? कोण दिसलं? ओमराजे दिसला का नाही? जिथं म्हणून माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचा पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात हा ओमराजे त्या ठिकाणी पोहोचला. साहेब, कुणाला व्हेंटिलेटरचं बेड लागू द्या, कुणाला ऑक्सिजनचं बेड लागू द्या, कुणाला कुठलंही औषध लागू द्या, ओमराजे तुमच्या सगळ्याच्या सेवेत अखंड होता का नाही? आणि आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्यात आणि मला विचारते काय केलं काय केलं. त्या कोरोनात मदत केलेला प्रत्येक नागरिक माझी मदत त्या ठिकाणी कधीही विसरू शकत नाही. आता परत मला यायचंय मेडिकल कॉलेजवर. साहेब, 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष कोरोनात गेल्याच्या नंतर जे 1 वर्ष मिळालं, त्या 1 वर्षात या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या आशीर्वादानं आम्ही त्या ठिकाणी धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. 3ऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहे. पुढच्या वर्षी आमच्या इथनं डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज मधनं बाहेर पडतील. मला साहेब प्रश्न आहे की 1991ला पद्मसिंह पाटील मंत्री असताना पण मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं, पण प्रस्ताव साहेब धाराशिवचा नाही दिला गेला. कुठं मागणी केली गेली? नेरूळ. मतं कुणाची घ्यायची? आणि हॉस्पिटल कुठं? का साहेब, मुंबईचा नेरूळ भाग हा आदिवासी भाग आहे. होय, आदिवासी भाग आहे का ती? आपल्याकडे काय दवाखाना जरी नसला तरी आपण काय करू? सोलापूरला जाऊ, नाहीतर लातूरला जाऊ, नाहीतर आंबेजोगाईला जाऊ. आपला विचार केला नाही. 1991ला ते मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं गेलं, नेरूळला केलं गेलं. आणि ते सुद्धा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जी की शेतकऱ्याची सभासदाची ट्रस्ट होती, या पाटील कुटुंबाने गिळंकृत केली, हाणली. आणि हाणलेल्या ट्रस्टवर हाणलेलं मेडिकल कॉलेज त्या मुंबईला घेऊन गेलेत. आणि गंमत असे साहेब, त्या मेडिकल कॉलेजला आमच्या इथली माणसं घेऊन जातेत आणि त्याला म्हणतेत, हे तुझा फुकट आम्ही उपचार केला म्हणते का नाही? त्याची सुद्धा माहिती मी माहितीच्या अधिकारात काढली. आणि त्याच्यात असं निदर्शनास आलं की तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, ह्या हॉस्पिटलना महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला? इलाज दवाखान्यानं करायचा आणि पैसे कुणी भरायचे? शासनानं. साहेब, 2012ला ही योजना या हॉस्पिटलला लागू झाली. 24 पेशंट तपासले, 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या आणि 2,50,750 रुपये सरकारकडनं घेतले गेले. गंमत पुढच्या वर्षी आहे. 2013ला 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या. आणि मला तुम्हाला विचारायचंय, 16 पेशंटची जर 138 वेळेस खोल फिटिंग झाली असेल तर राहिला असेल का पेशंट? राहिला असेल का? ते 16 पेशंट या ठिकाणी आणून दाखवावे. आणि ह्याच्या पोटी 10,13,500 रुपये इतके शासनाकडनं घेतले गेले. जे राणा पाटील दावा करतायत की आम्ही मोफत ऑपरेशन केलं, त्यांनी 10 वर्षात 18,71,71,248 रुपये शासनाकडनं घेतले. इलाज आपल्यावर केला, पैसे शासनाकडनं घेतले. आणि इथं भुशाऱ्यांनी सांगत हिंडतंय की आम्ही फुकट केला का रे? हा पहिला फरक आहे. विषय असंख्य आहेत. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की आमच्या शेतकऱ्याच्या बायकोकडं, मंडळीकडं अक्षरशः सोन्याच्या 2 पळ्या सुद्धा नसत्या. आणि आमच्या इथं ज्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवतात, आदरणीय अर्चनाताई पाटील,
यांच्याकडं 350 तोळ्यापेक्षा जास्त सोनं आहे. अख्ख्या देशात सगळ्यात जास्त सोनं असणाऱ्या उमेदवार आहेत. मला वाटते हा विरोधाभास, ही तुलना आता सामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी, सामान्य माणसानं त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना रामदाराचा तलाव बघितला का मागचा तुम्ही? 15 वर्ष झालं बांधून, 15 वर्ष झालं बांधून. धाटणी बॅरेज 15 वर्ष झालं बांधून, पण धाटणी बॅरेज पासून रामदारा पदावापर्यंत मधली कामं मात्र त्या ठिकाणी प्राधान्यक्रमात नव्हती. ती केवळ साहेब जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना आम्ही मंजूर करून घेतली, ज्याच्यामुळं पुढच्या वर्षी त्या ठिकाणी रामदारा तलावात आलेलं पाणी या ठिकाणी दिसणार आहे. हे काम सुद्धा साहेब महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडात आम्ही केलं. त्याचबरोबर RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. ह्याच्या माध्यमातून 1303 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी, 190 कोटी बार्शी विधानसभेसाठी, औसा निलंग्यासाठी 144 कोटी रुपये खर्च करून लोकसभा कार्यक्षेत्रात 51 नवीन 33 kVची सबस्टेशन, 59 ऍडिशनल टॉवर पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि शेतकऱ्याच्या शेतातले वैयक्तिक टेपी 2880 आम्ही त्या ठिकाणी RDSS नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेतनं मंजूर करून घेतले. हे ओमराजेचं ठळक काम सांगा त्यांना आरडून, हे ओमराजेनं केलंय म्हणून. बांधवानो, आज खासदार निधी मी माझा 100% खर्च केलाय. 17 कोटी 22 लाख. जनसुविधेमधनं 8 कोटी 25 लाख. 25-15 मधनं 5 कोटी रुपये. तुळजापूर नळदुर्ग रस्त्यासाठी 183 कोटी रुपये. नळदुर्ग अक्कलकोट रस्त्यासाठी 274 कोटी रुपये. आणि सगळ्यात महत्वाचं, टेंभुर्णी पासून बार्शीला यायचा रस्ता कसा होता? प्रत्येक खड्यात आपटलं की खासदाराचा उद्धार. पहिल्यांदा तो रस्ता गडकरी साहेबाच्या माध्यमातून 10 मीटरचा आणि चांगला करून घेतलाय. आणि साहेब आपल्याला वचन देतो की त्याच्या चौपदरीकरणाचा DPR सुद्धा सादर झालाय. पुढच्या 5 वर्षात तो रस्ता सुद्धा चौपदरी केल्याशिवाय हा ओमराजे स्वस्त बसणार नाही. आज या सगळ्या मुद्द्याच्या नंतर मला आपल्या सगळ्याला एवढंच विचारायचंय की भाई और बहनों, झालं का दुप्पट उत्पन्न? अरे झालं नाही का? शेतकऱ्याला केंद्र सरकार कसं मारतंय साहेब? शेतकऱ्याला केंद्र सरकार आत्महत्येला कसं प्रवृत्त करतंय? 11,000 रुपये क्विंटल आमच्या सोयाबीनचा भाव होता. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं. एक वेळ समजू शकतो की पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करायचं कारण की बाबा गरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं. पण त्या ठिकाणी DOC आयात केली, ज्याच्यामुळं 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलं? 4,000ला. एका क्विंटलला किती रुपयाचा झटका बसला? 60,000चा. एका एकरात किती क्विंटल निघतंय? 5 क्विंटलचा 7,000 रुपयाचा जर झटका बसला तर एकरात नुकसान किती झालं? 35,000. 35,000 रुपये जर एकरात नुकसान असेल तर 5 एकरात किती? 1.5 लाख. 1.5 लाखाचा निबर हाबाडा शेतकऱ्यांना खाल्लाय आणि पारावर बसून चर्चा करतोय 4 महिन्याचं 2,000 आलं का म्हणून. मला तुम्हाला विचारायचंय, 4 महिन्याला 2,000 मिळाले तर महिन्याला किती? 500. महिन्याला 500 तर दिवसाला किती? आता 17 रुपयात काय येते? मला एक शेतकरी म्हणला त्याच्यात 3 टाकले तर 3 इमल येतात म्हणले. आहार शेतकरी सन्मान. कांदा उत्पादक शेतकरी आहे का? कांदा उत्पादक हात वर करा बरं. बाईवर बहिनो, आता कसं वाटतंय? कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या गावात तर फक्त या महायुतीचा उमेदवार प्रचाराला जावा, नाही कांदा फेकून आणले तर मला सांगा साहेब, इतकी त्यागली ती. कांद्यावर सुद्धा निर्यात बंदी आणून अख्ख्या शेतकऱ्याचा काटा काढला आणि कांद्यावर निर्यात बंदी आणल्यामुळं
द्राक्षावर बांगलादेशनं आयात शुल्क लावलं आणि द्राक्षाचा सुद्धा काटा काढायचं काम या केंद्र सरकारनं केलंय. आता मला शेतकऱ्याला विचारायचंय, इतकी वाईट शेतकऱ्याची परिस्थिती असताना हे म्हणते आपकी बार 400 पार जाऊ द्या चाल का? 400 पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन 1000 न जिकायची तयारी ठेवा. पुन्हा 1000 न जिकायची तयारी ठेवा. आणि बनू मला या चर्चेच्या माध्यमातून इतकंच सांगायचे साहेब की जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी मराठा आरक्षणाच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती त्यावेळेस मी संसदेत बोललो होतो की तामिळनाडू राज्याचं आरक्षण 78% गेल्याच्या नंतर सुद्धा त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याला सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं आणि ते आरक्षण टिकलं होतं. जर तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकत असेल तर माझ्या मराठा समाजाचं महाराष्ट्राचं आरक्षण सुद्धा त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं लक्ष घालावं, तसंच ऍफिडेव्हिट द्यावं आणि आमचं आरक्षण टिकवावं. ही मागणी करणारा मी एकमेव खासदार होतो. त्याच्यानंतर लोकसभेत 6 वेळेस मराठा आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे वाढवा, 50%च्या पुढे आरक्षणाची मर्यादा वाढवायचा कायदा हा लोकसभेत करा, म्हणजे राज्यानं दिलेलं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी टिकू शकेल. ही मागणी मी त्या ठिकाणी लोकसभेत केली. एवढंच नाही, 12व्या शतकामध्ये ज्यांनी समतेचा आणि एकतेचा संदेश दिला ते महात्मा बसवेश्वर यांना मानणारा अनुयायी लिंगायत समाज हा समाज कित्येक वर्ष अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय, लिंगायत धर्माची मागणी करतोय. ही मागणी करणारा सुद्धा एकमेव खासदार होता, तो म्हणजे ओमराजे निंबाळकर. हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे विषय सुद्धा मी त्या ठिकाणी लोकसभेत मांडलेत, प्रामाणिकपणे मांडलेत. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार केंद्र सरकारकडनं कसे होते हा विषय सुद्धा लोकसभेत मी मांडलाय. आता मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, संपर्कात मी आहे का नाही तुमच्या? जर तुमचा खासदार तुमच्या साधी गाय आजारी पडलं म्हणून डॉक्टर पाठवित असेल तर ती खासदार केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कुठली योजना राबवण्यात कमी पडेल का? कमी पडेल का? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 2014ला जाहीर झालता. 14 ते 19 मोदी साहेबाचं सरकार होतं, मोदी साहेबाचाच खासदार होता. 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण झालं नाही. ओमराजे 19ला खासदार झाल्याच्या नंतर जमिनीचं या अधिग्रहण झालं, कामाचं टेंडरही निघालं आणि आज ते काम त्या ठिकाणी काही काळात सुरू होईल. बाबांनो, रेल्वे विभाग कुणाकडे असते? केंद्राकडेच की. तुमच्या आमदाराला सांगावं, नाहीतर ती राज्यात एखादा रेल्वे विभाग तयार करायचा आणि म्हणायचं मीच केलंय म्हणून सांगावं. जे आपलं आहे ते आपलं मन, जे दुसऱ्याचं आहे ती आपल्या काकावर घेऊन आपलं म्हणायची सवय ठेवू नको म्हणावं राजा. ही तिथली वस्तुस्थिती आहे. आज या सभेच्या माध्यमातून मला एकच सांगायचंय साहेब, जेव्हा अर्चनाताईंना चोरलेल्या घड्याळाची उमेदवारी जाहीर झाली त्या भगवंताच्या मैदानावर आल्या. त्यांना पत्रकारानं प्रश्न विचारला, ताई तुम्ही आता राष्ट्रवादी वाढवणार का? त्या म्हणल्या मी कशाला माय वाढवू, म्हणल्या माझा नवरा भारतीय जनता पार्टीत आहे. आज इथं तर कपाळातच दोंडा आणून घेतला असेल. ही अवस्था. आता त्याच्या पुढचं पोरग साहेब फक्त अंगानं वाढले, त्याला बुद्धी काय वाढली नाही. अंगानंच वाढले, बुद्धी वाढलीच नाही. ती काय म्हणते? ती काय म्हणते? आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप. साहेब लेकराचा दोष नाही, लेकराचा दोष नाही. आता त्याचा पप्पा कोणत्या पक्षात आहे आणि मम्मी कोणत्या पक्षात आहे? आता लेकराचा कसा दोष आहे? ही केमिकल होणं साहजिक आहे. मम्मी एका पक्षात, पप्पा एका पक्षात. म्हणून त्यानं भाषण केलं ते योग्य आहे. फक्त मी त्यांना एवढंच म्हणलं
की आपल्या आई वडिलाचा आदर्श घेऊन मल्हार दादा तुम्ही तुमचं भाषण थोडं पुढे वाढवा. आता तुमची किडनी लिव्हर शिल्लक आहे, तर किडनीत काय करा, शिंगेगट घाला आणि लिव्हर मध्ये मनसे घाला, म्हणजे तुमच्या आईबाबासारखं उद्या सकाळी उठून कोणत्या बी पक्षात जायला रिकाम तुम्ही. काय समर्थन करता, काय बोलता, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटल तसे कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलायचे आणि त्याचं समर्थन करायचं. बांधवानो, याचा हिशोब आता तुम्ही करणं गरजेचं आहे. करचाल का नाही? कोणत्या का पक्षात जा, कसं का होना, पण लढव कोण? तूच. ह्या पद्धतीची ही माणसं आहेत. आता फक्त एक शेवटचं तुम्हाला दाखवणार आहे. साहेब, परवा त्यांची रॅली झाली आणि त्या रॅलीत एक माणूस गेलं, त्यांचाच गमजा घातलाय, त्यांचीच टोपी घातली आहे, त्यांच्याच प्रचारासाठी गेलं. तिथे एका पत्रकाराने याला विचारलं की काय कस काय वातावरण, ती काय म्हणते ऐका जरा शांततेत. शरद पवारचा यावेळेस खासदार कोण वाटतं तुम्हाला? आज खासदार ओमराजे. जरा थांबा, जरा दम काढा रे. सोनारला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? शरद पवारचा. कोणाचा आहे? खंदानी पक्ष शरद पवार. तुमचं गाव कोणतं म्हणले? टाकळी करंगड टाकळी. यावेळेस खासदार कोण वाटतं तुम्हाला? आज खासदार ओमराजे होणार. कोण होणार? ओमराजे. किती मतांनी? किती कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब फक्त. तुम्ही आले कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. तुम्ही म्हणताय की ओमराजे येणार, पण आले तुम्ही या पक्षात, कशा प्रचाराला? अहो, कसं झालंय साहेब, तुम्हाला माहित आहे का, शरद पवारची जी राष्ट्रवादी आहे का, ही खंदानी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची. आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का, ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे. काय म्हणतो सगळे? हा, सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी. मग हे बांध बी न्यायला ना चोरून त्यांनी साहेब, बांध बी चोरून नेलं का? शिवसेना कोणाची? शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब. मागची आहे का? हा, मग शिंदे सरकार म्हणते की आमची आहे? हे नाही, शिंदे सरकार काय म्हणली, ही ठाकरेची शिवसेना आहे, मग ठाकरे साहेबाची. आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे. हा, मग यावेळेस मग महाविकास आघाडी का? हे थांबा, नाही, आमच्याकडे इथे ओमराजे चालला पाहिजे. ओमराजे चालला? हा, नाही ड्रायव्हिंग नाही कसली. ओमराजे चालला? हा, ओमराजे चालणार. लय मताने येणार आहे, वाघ आहे ती. आवडली तर साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर आमचा फोन उचलतो ती. या मामा पुढे या. ओमराजे सर. थांबा. 50-500 रुपये हजेरी माणसं आणलेली आहे ती. तुम्ही ऐका जरा शांत बसा. त्यांना मामाला एकट्याला पुढे येऊ द्या फक्त. मला साहेब एवढं सांगायचंय की रोज हलगी वाचून 500 रुपये कमावणारा माणूस, पण साहेब त्यानं सुद्धा सांगितलं की खरी राष्ट्रवादी कोणाचे आहे, डुप्लिकेट राष्ट्रवादी कोणाचे आहे. आणि त्याने ही मुलाखत पत्रकाराला दिल्यावर त्याच्या घरीही टोलदार गेले. त्यांना म्हणले तुम्ही काय पाहिजे तेवढे पैसे घ्या, पण ही मुलाखत आम्हाला पैसे देऊन घेतली असं सांगा. ते 72 हलगीवाला काय म्हणलं साहेब, तुझ्या पैशाची हलगी तुझ्या रॅलीत वाजून आले, आता मत कुणाला टाकायचंय हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला दिलाय. आणि माझं मत मी ओम राजेला टाकणार, डुप्लिकेट माणसाला टाकणार नाही. मामा थांबा साहेब. सामान्य माणसाची ही भावना आहे, सामान्य माणसाची. मला वाटते मंत्री केलेली, आमदार केलेली माणसं साहेब पटली, पण 500 रुपये देऊन दिवसाचा आपल्या घराचा प्रपंच चालवणारा
हा सामान्य माणूस त्या ठिकाणी फुटला नाही साहेब. ही महाराष्ट्राची ताकद आहे, ही महाराष्ट्राची शक्ती आहे, ही महाराष्ट्राची लोकशाही आहे, ही निष्ठेची शक्ती आहे. मला वाटतं ह्यांचं थोडं जरा बघा रे फुटणाऱ्या भाऊ, घ्या आदर्श जरा ह्यांचा. आज विषय असंख्य आहेत. आपल्या सगळ्यांना, पवार साहेबांना आपल्याला ऐकायचंय. मी आपल्या सगळ्याला एकच विनंती करणार आहे, उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेला, मला माहिती आहे 7 आहे की, पण 8 म्हणून 8 म्हणलं माझं बी भाषण मन की बात ऐकलं नाही, ऐकायला का खरं ऐकायला म्हणलं, पण 8 म्हणल्या 7 आलं. बांधवानो, उद्याच्या बाबतीत फक्त एकच मला आवर्जून सांगायचंय, आपलं चिन्ह बांध चोरलाय. चिन्ह कोणचं आहे आपलं? कोणचं चिन्ह आपलं? चिन्ह कोणचं आहे आपलं? या मशालीचं चिन्ह 2 पेट्या आल्यात. पहिल्या पेटीवर कितव्या नंबरला आहे? 2 नंबरला. मतदान करताना कुत्रं माग लागल्याने मतदान करू नका, शांततेत. पहिल्यांदा ज्याला लिहिता वाचता येतंय त्यानं पहिल्या पेटीवरचं क्रमांक 2चं नाव वाचा. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यानं त्याच्या पुढचा माझा फोटो बघा. मला तर ओळखी जाऊ की काय अडचण नाही. माझा फोटो 2 नंबरचा बघितल्याच्या नंतर त्याच्या पुढचं चिन्ह बघा काय असणार आहे. अशी दिसते, अशी इथं लावली का तशी. आणि चिन्ह बघितल्याच्या नंतर 2 नंबरचं बटन दाबलं की टुई म्हणून आवाज येते. तरी मतदान पूर्ण झालं नाही. टुई म्हणून आवाज आला की शेजारी एक मशीन ठेवली, त्या मशीन मध्ये एक चिठ्ठी येते. 7 सेकंद थांबती. ती चिठ्ठी मशालीचं बटन दाबलं तर मशालीचीच हाय का बघायची. आणि ती खात्री झाल्याच्या नंतरच तिथून बाहेर पडायचं. जर बटन मशालीचं दाबलं आणि चिठ्ठी जर दुसऱ्या चिन्हाची पडली तर त्याच वेळेस मतदान बंद करायचं. त्याला सांगायचं इथं घोळ व्हायला आहे का. आता मशिनीतलं मतदान मोजताना ह्या चिठ्ठ्या सुद्धा मोजणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर मशालीचं बटन दाबलं, मशालीची चिठ्ठी पडली तर आपलं मतदान मशालीला गेला ही त्याचा पुरावा आहे. आणि चिठ्ठ्या मोजल्यामुळं त्याच्यात घोळ होणार. म्हणून बांधवानो, विनंती करतो, उद्याच्या 7 तारखेला ओमराजे तुमचा खासदार म्हणून त्याच्या आयुष्यातले 24 तास मागची 5 वर्ष तुमच्यासाठी राबलाय. आणि हक्कानं तुमचं एक मत मी त्या ठिकाणी मागतोय. मला अधिकार आहे का नाही? आहे का नाही? मी हक्कानं तुमचं एक मत मागतोय. ते अमूल्य मत क्रमांक 2चं मशालीचं बटन दाबून परत एकदा आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी ह्या ओमराजेला तुमचा आवाज बनून, निष्ठेचा आवाज बनून, प्रामाणिकपणाचा आवाज बनून, संविधान वाचवण्याचा आवाज बनून लोकसभेत पाठवा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला निष्ठेचा संदेश देणारा आपला धाराशिवचा पुत्र महादेव कांबळे यांचा सत्कार आदरणीय पवार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. खासदार
आणि उद्याचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर, अमरावती कैलास पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सरकारी जीवनराजी घोडे, राहुल मोसे, प्रतापसिंह पाटील, संजय दुर्गावकर, अशोकराव दंडाळे, जी.एस. पाटील, संजय निंबाळकर, सक्षराताई सरदार, अप्पासाहेब पाटील, अभिजात चव्हाण, विश्वास शिंदे, अजित फाटके पाटील, संग्राम गांधी, मुकुंददादा दोघे, अशोकभाऊ वगैरे, राहुल लोकांचे, राहुल खपसे, डॉक्टर साहेब फुलकर आणि अन्य सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले तुम्ही सगळे बहीण-भाऊ, देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये जी काही स्थिती आहे देशाची ती तुमच्या घराला अंदाजी या हेतून आज मी या ठिकाणी आलो. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जायचा प्रयत्न माझा आहे. सातारला गेलो, पुण्याला गेलो, सोलापूर जिल्ह्यात गेलो, जळगाव जिल्ह्यात गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो, अहमदनगर जिल्ह्यात गेलो, जालन्यामध्ये गेलो, औरंगाबादला गेलो, परभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये उभा. त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की सारखं बोलून माझा घसा बसला. पण घसा बसला नाही तर आणखी काय हो. आज देशाच्या समोरची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे जागे झालो नाही तर अनेक संकटांना अनेक गोष्ट तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री, त्यांचं नक्की राजकारण प्रशासन काय आहे हे तुम्हाला सांगावं या हेतूनच मी असता उभा. आपला देश हा सामान्य लोकांचा देश, लोकांच्या समोरची संकट आहे. काय संकट आहे? खेड्यापाड्याचा माणूस असो, शहराचा मध्यमवर्गीय असो, त्याला विचारले तुझ्या पुढची अडचण काय? पहिलं उत्तर येतं महागाईलाच असून दे. आधी महागाई कोण नाही राहते, राज्यकर्ते कोण आहे आणि त्यांचं आश्वासन काय होतं? हे राज्यकर्ते 2014 साली सत्तेवर आले. 2014ला मला स्वागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोलमध्ये 50% 50 दिवसामध्ये मी कमी करतो. आज काय झालं? जेव्हा सांगितलं त्यावेळेला पेट्रोलचे दर होते 71 रुपये. ते 71 रुपये दर लिटरचे 50 दिवसात कमी करणार होते. आज 3650 दिवस झाले. पेट्रोलचे दर खाली आले का? आज पेट्रोलचा दर एका लिटरला 106 लावला. म्हणजे होता 71 50% कमी करायचं आश्वासन आणि आता 106 करून टाकलं. पेट्रोल वाढलं, प्रवास वाढायचं असतं. पेट्रोल वाढलं तर शेतकऱ्याचा शेतीचा माल विकायला न्यायचा म्हणलं तर त्याचा ओझा वाढतो. पेट्रोल वाढलं म्हणजे त्यानंतर
रस्त्याचं वाटतं आणि महागाशी इथं सामान्य माणसाला अधिक बसायला असतं. एक झालं व्हायचं अनेकांच्या घरामध्ये आज उशिरा जास्त सिलेंडर काय किंमत होती? मोदींनी 2014ला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत 50% आणायची कमी केली. त्यावेळेला 430 रुपये एका सिलेंडरला आणि आज तो झाला 1167. हा त्यांचा हिशोब. सिलेंडरचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले. सामान्य माणसाचा संसार आणि व्यवहार चालवलं हे दिवसेंदिवस अवघड होत असतं. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं या देशामध्ये तरुण लोक आहेत आणि तरुणांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो बेकारीचा होतो. आज त्या बेकारीच्या प्रश्नाची काय स्थिती? या जगामध्ये एक संघटना तिचं नाव ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन कामगारांचा आणि बेरोजगार तरुणांचा सगळ्या जगाचा अभ्यास ते करतात. आणि त्यांनी असा आवाज दिला की हिंदुस्थानामध्ये 100 मुलं जर घेतली तर त्याचे 87 मुलं ही बेकार आहेत. 87% तरुणांच्यामध्ये आज बेकारी आहे आणि त्यांना 100% रोजगार द्यायचा ठेवलं. मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं. तर केलं काय केलं? सत्याचा गैरवापर. सत्याचा गैरवापर कसा केला? निवडून आलेल्या लोकांना संकटात टाकलं. देशामध्ये झारखंड नावाचे राज्य आदिवासींचे राज्य, तिच्या आदिवासी मुख्यमंत्री गरीब आदिवासींच्या प्रश्नासाठी अखंड प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्या कामाला ज्यांनी सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी टीका केली मोदींच्या. परिणाम काय झाला? त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. मगाशी उल्लेख केला अशा एका सरकारने दिल्ली देशाची राजधानी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल 3दा मुख्यमंत्री झाले. त्यांचं वैशिष्ट्य आहे की शिक्षणाच्या उत्तम सवलती दिल्या, गरज नाही. आरोग्याच्या सुविधा दिल्या, रस्ते सुधारले, पैसे सुधारले. जगाचे लोक दिल्लीमध्ये येतात. अरविंद केजरीवाल केलेलं काम हे बघण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात. आणि असं काम करणारा माणूस मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे. तुम्ही आज असं दिल्लीच आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. महाराष्ट्रामध्ये आजच माझ्या कानावर एक गोष्ट आली. एक गोष्ट अशी आली की मुंबईच्या कृषी बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या कमिटीच्या लोकांना कुठे काहीतरी आरोप झाले तर त्याचा एक मुख्य माणूस संजय पानसरे त्याचं नाव त्यांना आज असं करून टाकलं. त्या मार्केटमध्ये कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून काम करणारे शशिकांत शिंदे नावाचे माजी आमदार आज शासनाने लोकसभेचे उमेदवार ते आणि त्यांच्या सरकारला नोटिसा दिल्या. निवडणूक चालू असताना लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला आज नोटिसा देतात, त्याला अटक करण्याची दंडाची देतात. याचा अर्थ सत्य आहे की सत्याचा गैरवापर करणं म्हणजे एक तरी काम आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत. आणि ते जर चित्र बदलायचं असेल तर या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरांना मोठ्या मतांनी विजय करणं हे तुमचं माझं करायचं करतं.
या जिल्ह्याच्या संबंधी माझे अनेक वर्षाचे संबंध पद्मश्री भाषांची होते आणि त्यांना साथी दिली, शक्ती दिली. तर उस्मानाबाद, धाराशिव हा जिल्हा विकासाच्या संदर्भात पुढे गेला पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती. पदं दिली, महत्त्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी इथं आल्यापासून ऐकतोय की जे कोणत्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने त्यांनी विकास केला. अवघे उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं भाषण ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटतं. इथे हॉस्पिटल काढायचा प्रस्ताव होता, तो मान्य केला आणि त्या हॉस्पिटल नेलं कुठं? नेलेला नव्या मुंबईला. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरज भागवण्याची अत्यंत आवश्यकता होती. असं असताना हॉस्पिटलची परवानगी मिळवली आणि ते नव्या मुंबईत नेलं आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते. त्याचा अर्थ ज्या धाराशिव जिल्ह्याने शक्ती दिली, मोठं केलं, त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा आपला कवलीचा संबंध आहे अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलच्या मार्फत आज त्यांच्या ठिकाणी केलं. तर माझ्या संस्थेची यांच्याकडनं अपेक्षा आली होती. अनेक गोष्टी केल्या. त्यांचे चिरंजीव आमदार नसते, आमदार नसताना मंत्री केलं. हे तेव्हा ती काहीतरी लोकांच्यासाठी करतील. पण आज इथं आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विशेषतः तुळजापूर आणि धाराशिवमध्ये ज्या इथे माझ्या संख्येसुद्धा धक्का हा बसला आणि याला उत्तर एकच आहे. नुसता धक्का बसून चालणार नाही, त्याला उत्तर शोधलं पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या सोपवल्या पण त्याची पूर्तता झाली नाही आणि त्याला उत्तर काय? उत्तर एकच आहे. उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जी वाचाल आहे त्याच्यासमोरचं वचन लावणं आणि कितीही संकट आली तर या मतदारसंघाच्या लोकांची साथ कधीही सोडणार नाही असं लौकिक जनता आहे. अशा आज ओमप्रकाशराजे निंबाळकरांना मोठ्या वसाहती विजय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द सोडतो. आता मी तुळजापूर शहरात नागरिकाचं काय मत आहे, या ठिकाणी सभा आहे, सभेमध्ये आलेले जे काही नागरिक आहेत ते काय म्हणाले मी तुम्हाला दाखवलेले आहे. विषय कोणताही असो, फक्त टुडे समाचारवर तुम्हाला बघायला मिळेल. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, तुळजापूर, उस्मानाबाद, धाराशिव.